एक धक्कादायक बातमी खेडमधून समोर येते। खेडच्या वारकरी गुरुकुलामध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग झालाय। गुरुकुलच्या प्रमुख आणि शिक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झालाय। आरोपी कोकरे महाराज आणि प्रितेश कदमवर पोक्सो अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, तिचा विनयभंग केला आणि एकाच मुलीबरोबर नाही तर हे प्रकरण अनेक मुलींबरोबर झालेलं आहे। या विषयामध्ये मी आता काही फार बोलणार नाही, पण येत्या काही दिवसामध्ये जे जे या महाराजाच्या मठामध्ये आले होते नेते, ज्या ज्या पक्षाचे नेते आले होते, त्या सगळ्यांना मी आव्हान करणार आहे आणि त्या सगळ्यांनाच आता मी आसमान दाखवणार आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो। सतत घडत राहायचं, मग मी कोणाला सांगतच नव्हते, कारण की प्रितेश महाराजांनी माझ्यावर खूप दबाव टाकला होता। प्रितेश महाराजांनी मला धमकी वगैरे दिली होती की कोणाला सांगायचं नाही, कारण की भगवान महाराजांची ओळख खूप मोठी आहे। जर तू त्यांच्यावरती तक्रार केलीस तर तुझ्या वडिलांना अडकवण्यात येईल, तुझ्या भावाला संपवण्यात येईल, तुला संपवण्यात येईल व तुला शिक्षण घेता येणार नाही, असं बोलून मला कोणालाच काही बोलायला नाही सांगितले। त्यामुळे कोणालाच काही सांगितलं नाही आणि काल मी माझ्या वडिलांना सगळं सांगितलं। त्यांनी मला 7:30च्या दरम्यान विचारलं तर, आणि नंतर आम्ही रात्री केस करायला तक्रार करण्याला पोलीस स्टेशनला आलो खेडला।